सप्तमोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीसद्गुरुभ्यो नमः। कुलदेवता श्री एकवीरादेव्यै नमः। जय जयाजी अज्ञेया अनंता एका, जय जयाजी परमेश्वरी नैका, अलक्षा अजा सर्वात्मिका, महादेवी तुझ नमन। जय जयाजी पद्मावती, जय जयाजी सुमती, जय जयाजी मेधावती, वाग्देवी तुझ नमन। षष्ठाध्यायी वर्णन, रेणुका माता अवतरण। महाभारत कालिका ग्रंथ पुराण यातील कथा वर्णियेल्या। रेणुका चरित्र नामे ग्रंथातील आदिती तपाचरणानंतरील रेणू भगवती कन्या म्हणून तैसीच रेणू भोगवती पुत्रीची विविध कथा वर्णन लिहवियेले रसाळ ओव्यातून। माता अवतरण रसपान सर्वा पाजियेले भरभरोनी। परितृप्ती नसे भक्ता अजुनी सेवावे असे वाटता, भक्ता सेववावे माता हीच प्रार्थना विजयकांतेची। मातेने प्रार्थना ऐकियेली, माता सेववावयाला प्रसिद्धली। ओवी मागोन ओवी स्त्रवली, लेखणी तोनी उतरतसे। रेणुका प्रातःकाली स्नानाला जातसे मलप्रभा नदीला। स्नानांतरे वालुका मडक्याला घडवून जलने आश्रमी। तया जले जमदग्नी सुचिरभूत, स्नान संध्यादी उरकीत। सकल धर्मकर्मे करीत, नित्यनेमे मलप्रभा जले। ऐशा स्थिते बहुकाल लोटला, प्रभात समयी स्नानाला। रेणुका जाय मलप्रभा नदीला, नित्यानुसार एके दिनी। वैचारिक पापते शिरच्छेदन, माता बंधू जीवितीकरण। पूर्ववत सुरू होय जीवन, येथवर कथा समानची। महिष्मती नगरी नर्मदे तीरी, रेणुका भगिनी पती राज्य करी। सहस्त्रार्जुन राजा प्रजेवरी, पुत्रवत प्रेम करीतसे। सैन्यासह भ्रमंती होता करीत, ऋषी भोजना करी आमंत्रित। सैन्यासह ये आश्रमात, पंचपक्वान्न भोजने तृप्तला। जमदग्नी ऋषी आश्रमवासी, भोजन व्यवस्था करियेली कैसी। शोध घेता राजासी, गुपित आले समजोनी। कामधेनू असे आश्रमात, हे कळता मागे जमदग्नी प्रत। कामधेनू द्यावी मजप्रत, नातर जिंकोन नेईन तिसी। परिश्रम तपश्चर्या उपासन, कामधेनूचे जाहले प्राप्तन। या कारणे मागणी सहस्त्रार्जुन, जमदग्नींनी नाकारिली। सहस्त्रार्जुने करियेले आक्रमण, ऋषींनी कामधेनूसी प्रार्थन। तदा प्रार्थने कामधेनूतोन, सशस्त्र सैन्य निघो लागले। युद्ध जाहले सुरू, राजसैन्य लागले मरू। पराजय चिन्ह खरोखरू, दिसू लागली सहस्त्रार्जुना। ऋषी प्रार्थने कामधेनूतोन, विपुल सैन्य निघोन। वीरत्व पराक्रम गाजवोन, सहस्त्रार्जुना पराजित करियेले। कालांतरे कामधेनु कारण, आश्रमावरी हल्ला बोलुनी। रेणुके 19 वार करोनी, ऋषीसी वधोन कामधेनू नेलीसे। येता आश्रमी परतोन, परशुराम दृश्य देखे दारुण।
आश्रमाची जाहली धूळधाण, पिता मृत माता जखमी देखे. सहस्त्रार्जुने करिले कामधेनु कारण, कळता जाहला क्रोधायमान. निक्षत्रिय पृथ्वी करीन, तात्काळ प्रतिज्ञा करियेली. मातेने समजाविले तया, उद्यक्तिले विचार त्यागावया. करियेली परशुरामे आज्ञा, कोऱ्या भूमीसी शोधावया. माता अज्ञे दोघा कावडीत, बैसवोनी कोरी भूमी शोधात. पदयात्रा करितये माहुरात, कोरी भूमी सापडली से. पित्याचे अंत्यसंस्कार, माता सती जाणार. माता पिता वियोगणार, दुःखी जाहला परशुराम. देह संस्कार विधी दहन, मंत्रोक्त करवी दत्त भगवान. दुःखे व्यापिले परशुराम मन, तदा आकाशवाणी जाहली. माता येईल जमिनीतोनी, न देखावे मागे वळोनी. परशुरामे देखियेले वळोनी, मातावर येत असता. केवळ शिरच आलेवर, जमिनी खालते राहे शरीर. जाहला रेणुका अवतार, माहूर गडावरी ते धवा. बदला बदला वदे मन, क्षत्रिय निपात वधोनी सहस्त्रार्जुन. प्रतिज्ञा करियेली पूर्ण, निक्षत्रिय पृथ्वी करोनिया. सुरस कथा तुम्हा सांगते, सश्रद्ध भावे ऐका भक्ते. तये पुण्य फल प्राप्तते, एकाग्र चित्ते एकता. रेणू भोगवती कथेत, आढळतो वेगळा वृत्तांत. वेगळी कथा या संदर्भात, दुजी एक असेची. रेणुका जन्मकथा, जमदग्नीसी विवाह संपन्नता. पंचपुत्ररत्न उभयता, प्राप्तले संसार जीवनी. माता रेणुके कडोन, वैचारिक पाप घटन. प्रायश्चित्त म्हणे मन, क्रोधे ऋषीने त्याग करियेला. रेणुका आरण्ये राहिली, घोर तपश्चर्या आरंभिली. संत भेटी जाहली, संत एकनाथ जोगीनाथ महंताची. तयासी कथियेला वृत्तांत, जाहली जी घटना घटित. पतिक्रोध शमनाप्रत, वंदोन मार्ग विचारे संता. देखता निरपराध रेणुकेला, संत मार्ग दावियेला. कर्म सांगितले तियेला, करी शिवलिंग देवोनिया. शिवलिंगाचे करावे पूजन, तांदूळ गुळ जोगवा मागोन. अर्धभाग संतादान, वरिताचा प्रसाद करावा. ऐसे कर्म तुवा आचरावे, दिन तीन शिवोपासन करावे. चतुर्थ दिनी तुवा परतावे, स्वघरा जमदग्नी आश्रमी. तैसेची आचरिले शिवोपासन, करियेला प्रसाद ग्रहण. होता पूर्ण त्रयदीन, हर्षली मनी रेणुका. रेणुका परतली आश्रमास, आतुरे स्वकीय भेटीस. देखे जमदग्नी पतीस, पंचपुत्रा देखोनी हर्षली. होता आगमन आश्रमासी, उदास कळ हरपलीसी. उल्हास आनंद परतलेसी, आश्रमी चैतन्य पसरले. श्रद्धा भावे शिवा शरण, भक्तीने करिता शिवपूजन. क्रोध दूर जाय पळोनी, हेची ज्ञान कथे दिधले. उत्पत्ती कथा विविध सती, म्हणून मना पडे भ्रांती. रेणुका उत्पत्ती कथा कोणती, आधारभूत धरावी. देवी कथा अनेक सती, स्वरूपे तिची अनेक वर्णिती.
मतमतांतरे असती रेणुका उत्पत्ती संबंधाने भक्ताने खलात पडू नये मतमतांतरी शिरू नये मती भ्रमित करो नये श्रद्धे वंदावे शक्ती तत्व पुढील अध्यायी एक कथा सांगेन अधीर श्रोत्यांकरिता उत्पत्ती रेणुका माता उक्कडगाव कथा सेजी ब्राह्म भक्ता भक्ती कारण भक्तावरी अति प्रसन्नोन माता निघाली से माहुराहून उक्कडगावी जावया माता भक्ता सदनी जावोन तयाच्या सेवा आनंदा कारण सातत्ये सन्मुख राहोन भक्त कामा पुरवावया पोहचेल का भक्ता घरी सेवानंद दे खरोखरी माता उधळेल का भक्तावरी पुढील अध्यायी ऐकावे चरित कथा रसपान श्रोते करावे भरभरून जेणे तृप्तावे अतृप्त मन रममाण होय भक्तित इति गुरुकृपांकित भक्त कवयित्री विजयकांता विरचित प्रासादिक ओम श्री एकवीरा सप्तशती ग्रंथ सप्तमोऽध्याय गूढहा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।